विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे 2 दिवस शिल्लक आहे। आज रविवार आहे। आता हा जो दिवस असतो हा उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याचा खास दिवस असतो, कारण की रविवार असल्यामुळे मतदार जे आहेत ते घरीच असतात आणि त्यामुळे आजचा दिवस हा मतदारांना पर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार कसोशीने प्रयत्न करतो। आपण जर बघितलं तर हे नालासोपारा विधानसभा क्षेत्र आहेत आणि या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर आहेत। हे सकाळपासून जे आहेत सोसायटीमध्ये जाऊन फिरतायत, लोकांशी संवाद साधतायत, चाळीमध्ये जातात आणि त्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते थेट त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्या सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात। आपल्या सोबत आता क्षितिज ठाकूर आहेत। सर सांगा की काय थेट आपण तुम्ही संवाद साधतायत, डोर टू डोर जातायत, कसं नागरिकांचा रिस्पॉन्स आहे? नागरिकांचा रिस्पॉन्स तुम्ही नागरिकांना विचारलं तर जास्ती चांगलं होईल। आपली पद्धत म्हणजे पहिल्यांदा 90ला जेव्हा वडील निवडून आलेले तेव्हापासून प्रत्येक एरियामध्ये आम्ही भाषणं देऊन निघत नाही, तर लोकांबरोबर त्या परिसरामध्ये त्या विभागामध्ये लोकांची चर्चा करतो, त्यांचे अडीअडचणी समजून घेतो आणि ते कोणतरी आमच्या एका कार्यकर्त्यांनी लिहून घेतल्यावर इलेक्शन झाल्या ते सगळी कामं त्या परिसरामध्ये आपण करायचा प्रयत्न करतो। आज पण तेच आम्ही इकडे चर्चा केली, ज्या पद्धतीने लोक अधिकारांनी हक्कानी भांडतात आमच्यावर, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ते किती प्रेम करतात। हे अधिकारांनी आमच्यावर हक्क गाजवतात, त्या हिशोबाने तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे किती आमच्यावर प्रेम करतात। सध्या विरोधक एकच वाक्य बोलतात की इथे विकास झाला नाहीये आणि परिवर्तन पाहिजे, काय म्हणाल? आपण जिकडे आता उभे आहेत तो मतदारसंघ 2009च्या आधी स्वर्गीय विष्णू सावरा साहेबांचा होता, तोपर्यंत काय झालं नव्हतं। आज आपण बघा इकडे पेवर्स लागलेले आहेत, इकडे आमचे जुने कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की गटाराचं काम उरलेलं आहे। खालच्या परिसरामध्ये ग्रुप कनेक्शन ह्या अख्ख्या परिसराला ऑलरेडी मिळालेले आहेत। वरच्या साईडला जुन्या काळामध्ये पाणी वरती चढायला त्रास व्हायचा म्हणून खालच्या बाजूला ग्रुप कनेक्शन दिलेले आहे। आज वरती ग्रुप कनेक्शन ह्यांना सांगितलं की अर्ज करा, तुम्हाला त्याच्यामध्ये पण मदत करतो। कोणते महत्त्वाचे विजन आहेत आपल्या नालासोपारासाठी? महत्त्वाचे विजन म्हणजे इन्फ्राची कामं आपण गेल्या गव्हर्नमेंट म्हणजे आता तर गव्हर्नमेंट डिझॉल्व्ह झालाय, इलेक्शन आलंय, त्या हिशोबाने सगळ्या हायवे पासून गावापर्यंत म्हणजे विरार हायवे ते अर्नाळा, चोपारा हायवे ते सोपारा गाव, दोन्ही वसईचे फाटेपासून वसई गाव, बाफाणे म्हणजे नायगावच्या हायवे पासून नायगावपर्यंत सगळे रस्ते कॉन्क्रीट करण्याचं ऑलरेडी मंजुरी शासनाने दिलेली आहे। जुना रिंग रोड 40 मीटरचा होता, ती आपण शासनाकडे प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून पाठवलाय की 40 मीटरचा 60 मीटर करावा। आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने ट्रॅफिक होते त्याचे एकमेव कारण लोकसंख्या वाढली, पण रस्ते वाढवायला जागा नाहीये। रस्ते वाढवायला जागा नाही, त्याच्यामध्ये तुम्ही रस्त्याच्या मधोमध मेट्रो टाकली, म्हणजे अपुरा हायवे होता त्याच्यामध्ये मेट्रो तुम्ही खांब हायवेच्या मध्ये टाकले म्हणून डबल ट्रॅफिक झाली। ती सेम परिस्थिती वसई तालुक्यामध्ये झाली नाही पाहिजे, त्याच्यासाठी तो 40 मीटरचा 60 मीटर घेतलाय। मधून मेट्रो जाईल म्हणजे रस्ता न डिस्टर्ब करताना अख्ख्या वसई तालुक्यामध्ये मेट्रो फिरली जाईल रिंग रूटवर। नायगावला जंक्शन बनवायला सांगितलंय आम्ही, म्हणजे वसई अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर हा ठाण्या साईडला संपत होता कारण की फॉरेस्टमध्ये जागा मिळाली नाही। आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे एक मीटिंग लावलेली, त्याच्यामध्ये मागणी ही केली की ठाण्यामध्ये तुम्ही मल्टीमोडल कॉरिडॉर म्हणजे ज्या लेवलला हायवे आहे त्याच लेवलला मेट्रोचं काम JNPT पर्यंत अलिबागच्या इकडे ते ठाण्यापर्यंत ते नायगावपर्यंत आणावं, एलिव्हेटेड घ्यावे जो फॉरेस्टमधला आहे। नायगावला त्याचं जंक्शन बनावं म्हणजे ज्याला विरारवरून थेट मुंबईपर्यंत मेट्रोनी जायचं असेल तो सरळ निघून जाईल, ज्याला ठाणा JNPT पर्यंत जायचं असेल तो नायगावला ती मेट्रो बदलेल आणि मेट्रोच्या माध्यमातून JNPT पर्यंत जाऊ शकेल। त्याचं जंक्शन नायगावला त्याची मान्यता आपल्याला मिळालेली आहे। वसई नायगावचा नायगाव मीरा भाईंदरचा ब्रिज 2013-14 मध्ये मान्यता मिळालेली, 875 कोटीचा मान्यता मिळालेली। 10 वर्ष लागले, 4 गव्हर्नमेंट बदलले, त्याची ब्रिजची मान्यता म्हणजे CRZ, एन्व्हायरमेंट, मँग्रोव्ह, प्रायव्हेट लँड, सॉल्ट बँड ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला गव्हर्नमेंटला 10 वर्ष लागली। ते फायनली परवानग्या मिळाले, टेंडर होणार होतं, आम्ही थांबवलं। आम्ही सांगितलं की तुम्ही मेट्रोचं वेगळा ब्रिज घेणार आहेत, परत त्या वेगळ्या ब्रिजसाठी तुम्हाला 10 वर्ष लागतील। ह्या सगळ्या CRZ, मँग्रोव्ह पासून सगळ्या परवानग्या आम्ही सांगितलं की त्या आमची लहान मुलं मोठी होतील, तुमची काय मेट्रो येणार नाही। ह्याच ब्रिजमध्ये स्ट्रेंथ वाढवा,
मजबूती वाढवा आणि त्याच जो नायगाव मीरा भाईंदर कनेक्टिंग ब्रिज आहे त्याच्याच मध्ये एलिव्हेटेड मेट्रो वरतून घ्या, खालतून ब्रिज होईल. ते सरकारने मान्य केलं. हा एक मोठा निर्णय आम्ही मंजूर करून घेतला. ह्याच्यामुळे एक तर 10 वर्ष परवानग्याचे वाचले. दुसरा एक ब्रिज घेतला असता तर 3 पट खर्च आला असता. तोच 1.5 पट खर्चामध्ये हायवे, ब्रिज आणि मेट्रो एकाच ह्याच्यामध्ये, म्हणजे खर्च पण वाचला आणि टाइम पण वाचला. ते पण सरकारने आपल्याला मंजुरी दिलेली आणि त्याची पण प्रोसेस चालू झालेली आहे. तर हे मोठे मोठे इन्फ्राची कामं आपण मंजूर करून घेतलेली आहे. आपण सलग 3 वेळा हॅट्रिक मारलेली आमदारकीची. आता चौकार कितीचा असेल, किती लीडचा असेल हा चौकार? 50-60 हजारचा लीड तर कमीत कमी, ज्या ताकदीने सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत, 50-60 हजारचा लीड तर कमीत कमी. नक्कीच हे होते क्षितिज ठाकूर यांनी सांगितलं नालासोपारामधून 50 ते 60 हजाराचा लीड घेऊन मी अधिक मताधिक्याने जिंकणार. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.